आता आपण एकदा परत परतून घेतले, 2 मिनिटं फ्राय करूया। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसन आणि तांदळाचं पीठ वापरून कुरकुरीत रावस फ्राय। तर त्यासाठी इथे मी 8 ते 9 तुकडे रावसचे स्वच्छ धुवून घेतलेत। पहिल्यांदा आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया, किंवा तुम्ही कोकम आगळ लावलात तरी चालेल। अर्धा चमचा हिरवी चटणी लावूया। त्याच्यामध्ये आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरलेली आहे। आता आपण लाल मिरची पावडर टाकूया, 1 चमचा। हळद घालूया, पाव चमचा। चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया। नेहमी आपण तांदळाचं पीठ आणि रवा लावून फ्राय करतो, आज आपण तांदळाचं पीठ आणि बेसन लावून फ्राय करूया। व्यवस्थित मसाले एकदम चोळून लावून घ्यायचे। आता इथे मसाले लावून झाले, 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूया। इथे 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले। थोडीशी लाल मिरची पावडर घालूया, थोडंसं मीठ घालूया, छान मिक्स करून घेऊया। आता आपले फिश सुद्धा मॅरिनेट झालेत, तर ह्या मिश्रणामध्ये घोळून घेऊया। व्यवस्थित सगळीकडून कोट करून घ्यायचं। आता सर्व फिश आपण कोट करून घेऊया। इथे सर्व फिशचे तुकडे मी व्यवस्थित कोट करून घेतलेत। आता आपण फ्राय करूया। इथे मी पॅन गरम करून त्याच्यावरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर आपण फिशचे तुकडे फ्राय करून घेऊया। ते सर्व तुकडे मी लावून घेतले। तर आपण 3-4 मिनिटं एका बाजूला फ्राय करून घेऊया। आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आपण आता फिशना परतवून घेऊया। इथे सर्व फिश परतून घेतले। आता पुन्हा तेल टाकायची गरज नाही आहे। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा 3-4 मिनिटं छान फ्राय करून घेऊया। ते आपले फिश दुसऱ्या बाजूला पण छान फ्राय झाले, हे बघा। आणि एकदा परतून घेऊया। आपण एकदा परत परतून घेतले, 2 मिनिटं फ्राय करूया। दुसऱ्या बाजूला मी परत 2 मिनिटं फिश फ्राय करून घेतले। आपले फिश आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। गॅस बंद करूया। तर तुम्ही अशा पद्धतीने बेसन आणि तांदळाचं पीठ लावून फिश फ्राय करून बघा, खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागतात। अशी या पद्धतीने एकदा तुम्ही हिरवी चटणी आणि छान मसाले वगैरे लावून बेसन आणि तांदळाचं पिठात घोळवून फ्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।